जय हिंद भावांनो, सगळ्यांना जय हिंद आणि जय महाराष्ट्र। बघा, आज मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की प्रत्येक मुलाचा हा कमेंट होता आणि प्रत्येक इतके सारे कमेंट येत आहेत की प्रत्येक मुलाला कमेंट करणं ही सोपं नाही। कारण प्रत्येक व्हिडिओला 100 कमेंट येतात, 80 ते 100 कमेंट येत आहेत, खूप कमेंट येतात। त्यामुळं ज्यांना माझ्याकडून सांगणं झालं नाही त्यांच्यासाठी आज रविवार बी होता। आज म्हणलं सुट्टीचा वार, आज म्हणलं हा तर व्हिडिओ घेऊन यावं की ज्यांचे जे डाऊट आहेत ते आता क्लिअर होतील थोडेफार तरी, ठीक आहे। तरी बघा, पहिला कमेंट आहे रोहन इगळे, ठीक आहे, ह्याने कमेंट केलेला आहे। बघा, तर बघा, BSF चाकूरचा ट्रॅकबद्दल माहिती सांगा सर। बघा, BSF चाकूरचा जो ट्रॅक आहे, ठीक आहे, त्या रोडवर रनिंग आहे BSF चाकूरचा, ठीक आहे। आणि BSF चाकूर मध्ये रोडवर रनिंग आहे। या ठिकाणी हाईट आणि चेस्ट हा खूप कडक आहे BSF चाकूरला, ठीक आहे। हाईट आणि चेस्ट ज्यांची थोडीफार बी पॉईंटमध्ये बी जर कमी असतील तर तुमचं नशीब आहे। नशीब जर चांगला असेल तर तुमचं या ठिकाणी पास होऊन जाचाल। कारण कालची अपडेट मी दिली नव्हती, ठीक आहे, कालची अपडेट मी दिली नव्हती तुम्हाला 28 तारखेची। तर 28 तारीखची अपडेटमध्ये 15 मुलं हे बाहेर निघाले होते। हाईट आणि चेस्टमध्ये बघा, 15 मुलांना बाहेर काढण्यात आलेला होता, ठीक आहे, हाईट आणि चेस्टमध्ये। आता बघा, सुमित मुंडे यांनी कमेंट केलं आहे, सर पुणे आय चार्ट सांगा सर प्लीज। बघा, आता मी आय चार्टबद्दल माहिती सांगा असं म्हणत आहेत। जे चार्ट आहे ते AUXT असा जो चार्ट आहे तोच चार्ट भावांनो पुण्याला आय चार्टसाठी आहे, ठीक आहे। तो कुठल्याही ग्रुपवर जर तुम्ही जॉईन असाल SSC GDच्या तर त्या ठिकाणी तुम्हाला सहज तो मिळून जाऊ शकतो। तिथून तुम्ही बघून आपली प्रॅक्टिस करू शकता की आय चार्टबद्दल प्रॅक्टिस करू शकता। सर्व पुढं आलेले आहेत आपल्या कमेंटमध्ये IPS SBS यांनी कमेंट केलेलं बघा, चेंबूरची गलत आहे अपडेट। बाबा, चेंबूरची कालची गलत आहे अपडेट असं म्हणत असेल यानं। बाबा, जे आता सांगतील पोरं तेच मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे, ठीक आहे। नाही तर मी कितीदा तर व्हिडिओमध्ये कुठल्या सेंटरची माहिती बी नाही सांगितली। काल बी बघा BSFची बी माहिती नाही सांगितली आणि CRPF नागपूरची बी माहिती सांगितली नाही। जर गलत माहिती जर सांगायची होती तर मी हा बी कंटॅक्ट व्हिडिओमध्ये घेऊ शकलो असतो की BSFला 65 पोरं आले असते, 67 पोरं आले आहे का नाही, नागपूरला बी 63 पोरं आले, हे घेऊ शकलो असतो। म्हणा ना, काय टायपिंग करायला 10-15 मिनिट जास्त जातील आणि काय 2 सेंटरमध्ये, पर मी अपडेट दिलीच नाही ना। तर जे तुम्ही सांगितलेले आहेत तेवढीच दिले। हां, 2 ते 3 मुलामध्ये फरक असू शकतो की वरखाली होऊ शकतात, ठीक आहे। जास्त तेवढा फरक नाही पडणार की 63 अपडेट होते आणि तुम्ही सांगत आहेत की 53 आले, 43 आले, असं थोडी सांगणार आहे मी, मग ते चुकीचं झालं भावांनो, ठीक आहे। तरी बघा पुढचा कमेंट होता बघा ना, OBC आहे 136.80 आहेत। हे कोण आहे? राकेश भालेराव 3850। अरे बापरे, OBC 136.80 आहेत भावांनो। तुझं काम फिक्स होईल रे भाऊ, फिक्स होईल काम तुझं या ठिकाणी। आणि जर OBC असतील आणि जर तुझं सगळं ओके झालं फिजिकल आणि मेडिकल तर तुला 100% चान्स आहेत की CISF भेटेल। CISF फोर्स तुला भेटून जाईल जर तू पोस्ट प्रिफरन्समध्ये व्यवस्थित जर भरला असशील CISF तर तुला ती भेटून जाईल। तर बघा, अजून एक कमेंट आहे की 136.49 आहे भाऊ, OBC CISF भेटेल का प्लीज रिप्लाय। होय भाऊ प्रशांत वाघे, तुला CISF फिक्स भेटेल की आत्ताच मी वरच्या कमेंटला बी सांगितलं की 136 जर आहेत तर CISF OBC, ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे आणि फिजिकल मेडिकल पास झाले तर 1 नंबर तुमचं काम होईल CISFमध्ये, नो टेन्शन जॉब आहे ती, ठीक आहे। तर बघा, प्रद्युमन पॉल, बाहू कटापेक्षा 16 नंबर जास्त आहेत, फिमेल EWS CISF भेटेल का?
व फिमेल आहेत तरी 16 नंबर जास्त असले तर बघा CISF भेटणं थोडंसं मुश्किल आहे थोडंसं. पण इतकं सांगू शकतो की 16 नंबर जर जास्त आहेत EWS आणि जर तो मेल बी जर असला, फिमेल आहे हा, पर जर मेल बी जर असला तरी त्याचं सिलेक्शन होईल, मेल होईल आणि फिमेल पण होईल. पर CISFमध्ये नाही होणार, थोडं मुश्किल आहे फिमेलसाठी. आता म्हणतो आहे मुश्किल आहे थोडं, कुठली ना कुठली पोस्ट भेटून जाईल पर. ठीक आहे. तर बघा सुशांत चौधरी यांनी कमेंट केलेलं आहे बघा, 17 मार्क जास्त आहेत, EWS होईल का, कोणती फोर्स भेटेल. पाहू, जर 17 मार्क जर जास्त असतील ना, 17+ तर 99% चान्स आहेत भावा तुला BSF भेटण्यासाठी. 99% चान्स आहेत BSF भेटच. 1%च का म्हणतोय की कारण आता कटअप वाढणार नाही ना तेवढा, त्यासाठी म्हणतोय. 17 नंबर तुला ऑलरेडी जास्त आहेत. गेल्या बारी कटअप हा 3 वर्षाची सूट असून आणि 3 वर्षाची सूट असून सुद्धा कटअप हा किती 20 गेलता फरक. फिजिकलपासून ते फायनलला हा 20चा फरक होता भाऊ. आता 20चा नाही राहणार फरक, आता समज 15-16 एवढा फरक राहील, जास्त नाही. ठीक आहे. तरी बघा आता पुढचा कमेंट बघू आपण. बघा पुढचं कमेंट आहेत, मला 11 मार्क जास्त आहेत, UR म्हणजे ओपन कॅटेगरी आहे जी, आणि होईल का. बाहू तुषार पाटील, बघ भावा 11+ जर मार्क जास्त असतील तर गेल्या बारी 84 फिजिकल लागला होता आणि 101 जे आहे ते BSFसाठी गेलेलं आहे ओपनला. ठीक आहे. आणि बघ 15+ मार्क गेल्या बारी झालते. तर या बारी तुला मी म्हणेल की भावा जर तू पास असशील मेडिकल आणि फिजिकल सगळं तुझं ओके झालं असेल तर तुझे 70 ते 80% चान्स आहेत भाऊ की होऊ शकेल. BSFसाठी तरी तुला भेटेल फोर्स. ठीक आहे. तर बघा पुढचं कमेंट आहे, 116 OBC होईल का, प्लीज रिप्लाय. भाऊ तुला पण 70 ते 80% चान्स आहेत भाऊ की तुझं बी सिलेक्शन होऊ शकतो OBC म्हणले की 116. ठीक आहे. तर तुम्ही बघा भावांनो, 15+ जर मार्क असतील तुमचे, 14-15 जर मार्क असतील तर होऊ बी शकते भावांनो. कारण याबारे कटअप जे आहे कमी जाणार, थोडं कमी म्हणजे आता जास्त लय गेले कटअप. हा जो कटअप गेलेला आहे फिजिकलचाच तो कटअप अतिशय जास्त गेले. कारण गेल्या बारी आपण बघितलो की 97 जी आहे OBC आणि EWS दोन्हीचा सेम गेलता भावांनो, फायनल लागला होता 97ला. अरे या बारी 99 आहे EWS आणि 104 आहे OBC. तर बघा फरक किती, म्हणजे त्याच्यातून पुढं बघा किती मार्क सरकले. आणि तर त्यामुळं म्हणतो सौरभ भाऊ होऊ बी शकते, असं नाही की होऊ शकतच नाही. आज चक सोडून द्यावी अशी काही गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तुझं होऊ बी शकते भाऊ सौरभ. तर बघा भूषण पाटील आहे दुसरं, सर चेंबूरला हाईट चेस्ट रनिंग नंतर पण होत आहे का, फक्त रनिंगच्या अगोदर. बघा ही चेंबूर जी आहे मुंबईला, रनिंगच्या अगोदर एकदा हाईट झाली आणि चेस्ट झाला की पुन्हा तुमची कुठल्याही सेंटरला असो, पुन्हा नंतर रनिंगच्या नंतर मेडिकलला बी जर झाला तर हाईट चेक होत नाही भावांनो. तुम्ही लक्षात घ्या, एकदा फिजिकलला हाईट चेस्ट चेक झाला ओके, जर तिथून ठरले की संपला विषय, मग तुम्हाला तिथून हाईट चेस्टला कोणी बाहेर काढूच शकत नाही. हा तो हे चेक करेल तुमचा वजन. ठीक आहे. BMI प्रमाणे वजन चेक करील, हा चेक होऊ शकतो. पर तुम्हाला हाईट चेस्टमध्ये कुणी बाहेर काढणार नाही. आणि प्रत्येक सेंटरवर हा रनिंगच्या अगोदर हाईट चेस्ट होत आहे. ठीक आहे. मग तुमची रनिंग येत आहे, मग रनिंग डायरेक्ट रनिंग क्वालिफाय, तर मग डॉक्युमेंट होऊन तुमचा लगेच दुसऱ्या दिवशी मेडिकलची प्रोसेस सुरू होत आहे. ठीक आहे. तर बघा पुढं, तर 122.42 आहेत, कुठली फोर्स भेटू शकते OBC जनरल. तर दीपक पाटील भाऊ तुला मला एकच म्हणायचं, जर तुला 122.42 मार्क आहेत आणि फिजिकल मेडिकल जर क्वालिफाय झाला तर BSF सोडून BSFच्या वरचं जे बी तू पोस्ट प्रिपरेशनमध्ये अप्लाय केलं असशील, जसं पोस्ट प्रिपरेशन तू भरला असशील त्याच्यावरती BSFच्या वरती तू जे भरला आहेस, CRPF असो ITBP असो, हा यातली तुला एक पोस्ट मिळणार आहे BSF सोडून. कारण BSFचा कटअप मला असं वाटतं ह्याच्या 122च्या खाली जाईल OBC. ठीक आहे.
तर त्यामुळे तुला CRPF किंवा ITBP ही फोर्स मिळू शकते दीपक, ठीक आहे. तरी पुढचा कमेंट बघा, सरदार योगेश यांचा कमेंट आहे, सर SC आहे महाराष्ट्र जनरल 101, कट ऑफ मार्क्स 121 होईल का? SC महाराष्ट्र जनरल 101, कट ऑफ मार्क्स 121 होईल का? भाऊ तुला मार्क 101 आहेत का 121 मार्क आहेत तर होईल का? जर तुला मार्क 121 असतील भाऊ तर तुझं तर काम ओकेच होणार आहे, कारण तू SC कॅटेगरी आहे ना, तुझं तर काम ओके आहे. मी तर इथं OBCना म्हणतोय की 122 वाला आता वर दीपक आहे, त्याला मी म्हणतोय की तुझं होईल काम, ठीक आहे. ती बी BSFच्या वरची चांगली पोस्ट आणि कुठली जर असेल ती भेटेल. तर तू तर SC, तुझा तर काही वांदा येणार नाही. फक्त वांदेवाडी ह्याच्यातच येणार आहे आपल्याला, की लक्षात राहू द्या की मेडिकल आणि फिजिकल हा नेमका झाला की आपला कार्यक्रम ओके आहे मग, ठीक आहे. आपल्याला कोणी कार्यक्रम करण्यासाठी अडवू शकत नाही भावांनो, ही लक्षात घ्या, ठीक आहे. तर मग हा काय जरा तरी अभ्यास आहे का तुम्हाला कटऑफचा? चालले कटऑफ काढायला, शक्य नाही भावांनो. काय एवढा बदल एवढा लिहायचा होता ते दुसरंच लिहिलं आहे, आता जाऊ दे. लिहिलं आहे गौरव बेलेकर भाऊ. बघ ह्याचा आणि खाली बी कमेंट ह्याने 2-3 कमेंट केला होता भाऊंनी, मी ते कमेंट ॲड नाही केले, जाऊ दे म्हणलं कशाला करायचं. हा भाऊ म्हणतोय 5-7 कटऑफ प्लस होईल, 5 ते 7 मार्कच कटऑफ जे जास्त जाऊ शकते. भाऊ बघ 5 ते 7 मार्क कटऑफ जास्त एवढा कमी नाही जाऊ शकत, कारण का तर तू सर्वे कर. SSC GDची आतापर्यंत GD भरती झाले, 21ची कार्ड 25,000 प्लस जागा निघालत्या, ठीक आहे. 23ची कार्ड आता 54,000 निघालत्या, आता ही 46ची चालू आहे, किंवा 62,000ची 2019ची बी तू जर कार्ड भावा. हिंदी भाषी राज्य जे आहे त्यांच्या राज्याची कटऑफ वेगळं काढून ठेव, आणि तुला सर्वात टॉपला ओपन चॅलेंज आहे आपला तुला, की सर्वात टॉपला महाराष्ट्र दिसेल तुला कटऑफला. हिंदी भाषी राज्य जर सोडले भाऊ तर एकदम हाय, जर कुठली कटऑफ जर जास्त असेल तो महाराष्ट्र राज्य आहे भाऊ, महाराष्ट्र. त्यामुळं इतका 5-7 मार्कावर नाही होत, ठीक आहे. कमीत कमी 10 जर प्लस असतील ना तर तुम्ही बिंदास राहा, की तुमचे अभ्यास पण करत राहा. पुढच्या भरती जर वय असेल तर अभ्यास करत राहा, तुमचं चान्स होण्याचं त्या ठिकाणी बनतात, की 10 प्लस जर असतील तर होऊ शकते, ठीक आहे. चल बघा आता पुढचं. तर बघा महाभारत कृष्ण नाशिकने कमेंट केलं आहे की सुपर व्हिडिओ म्हणून. थँक्यू भावा, सुपर व्हिडिओ. मी त्याला रिप्लाय बी केला, पर तरी बी तो आला आहे, तरी बी मी त्याला व्हिडिओमध्ये घेतलं आहे भावांनो. सुपर व्हिडिओ म्हणलं आहे त्यामुळे मी त्याला तरी बी व्हिडिओमध्ये घेतलं आहे, ठीक आहे. OBCचा कास्ट स्टेटची आहे चालते का? भाऊ बघ ही जॉबच आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि तू स्टेटची जर तुझ्याकडे कास्ट आहे, कास्ट स्टेटची आहे चालते का म्हणतोय तू? आता बघ दीक्षांत ही भाऊ चालेल नाही चालेल तुझे. आता मला तर असं 90% वाटतं की चालणार नाही, ठीक आहे. 90% असं वाटतं की चालणार नाही, कारण स्टेटची कास्ट OBC आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटला आपण चाललो आहे द्यायला, आणि भरती बी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, तर मग स्टेटचा तिथं विषयच येणार नाही. पर तरी बी बघ जर नवीन असेल काढलेली सेंट्रल गव्हर्नमेंटची ती बी घेऊन जा, किंवा 2019ची बी जर असेल तुझ्याकडं, 20ची किंवा मागील काढलेली असेल 1-2-3 वर्षामागची, ठीक आहे. 2-3 वर्ष 19ची नाही 23-22ला काढलेली असेल तर ती घेऊन जा सोबत. चालले तर ते मागची जर डॉक्युमेंट मागितले तर ते दे भावा, ठीक आहे. आणि बघा आता सौरभनं कमेंट केलं आहे 118च्या खाली BSF मिळणारच नाही, लिहून ठेवा. अरे भाऊ पण कोणाला मिळणार नाही, ओपनसाठी म्हणतोय तर हा ठीक आहे, ओपनसाठी 118वर कुठलीही पोस्ट मिळणार नाही. पण तू जर सर्वांना म्हणत आहे तर भाऊ कुठलं तर तू काय तर टॅग द्यायला पाहिजे होतं, की भाऊ ओपनला आहे, EWSला आहे, किंवा SC ST सोडून बाकीच्यांना आहे, असं म्हणायला पाहिजे होतं. 118 म्हणजे तुझं बोलण्यात काही अर्थ असं वाटत नाही, ठीक आहे. मी तुला खुली करतो चक, ठीक आहे. तर बघा आता पुढचं. तर प्लस 5 नंबर एज EWS होईल फायनल. भावांनो प्लस 5 नंबर जर आहेत तर फायनल होत नाही भावांनो. बघा फायनल 5 नंबर जर प्लस आहेत तरी फायनल होत नाही. तरी बी का नाही पुढची तयारी करून भावांनो तुम्ही फिजिकल मेडिकल द्या, कारण नाही बी जर झाला
तर एक तुम्हाला ही एक एक्सपिरियन्स भेटेल की आपण भाऊ फिजिकल मेडिकल गेल्याबारी गेलतो आणि एकदम फिट आहो. आणि जेव्हा तुमची या बारी चांगली तयारी होईल, ठीक आहे, ह्या बारी जर चांगली तयारी झाली तर पुढच्या वर्षी तुम्हाला जे मनात आता सध्या जी धगधग जी आहे, तुम्ही जी घाबरताय ते सगळं घाबरतं पण निघून जाईल तेव्हा, ठीक आहे, कारण तुमचं एकदा सगळं क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे. तर बघा राजेशने कमेंट केला आहे ST कास्ट जनरल 107.9 कट ऑफपेक्षा 16 मार्क जास्त आहेत. चान्स आहे का, भेटेल का भाऊ? फिक्स भेटेल. तुला नाही जर दिले तर मग कसं व्हायचं त्यांचं? ठीक आहे, तुला तर फिक्स भाऊ. ST SCचा वांधा नाही, तुम्हाला फिक्स. तुम्ही समजा थोडाफार अभ्यास केला तुम्ही 10-12 मार्क आरामशी पुढे जातात. हां, तुमचा कटाप बी काय लई जात नाही फिजिकलपेक्षा, तुमचं काम होईल भावांनो. ठीक आहे. तर बघा आता गणेश शिंदे यांचा कमेंट आहे की 114च्या खाली कोणी आशा ठेवू नये. आता मागच्या कमेंटमध्ये होता एकटं 118 म्हणत होता, यानं 114 म्हणत होता. हा बी कुठला टॅग द्यायला नाही की यू आर ओपन काही का प्रत्येक पोस्टला का माहीत. तर भाऊ कटाप हा कोणी सांगू शकत नाही, मी बी सांगू शकत नाही की भावांनो होईल असं तसं होईल म्हणून, कोणी सांगू शकत नाही. परंतु हां इतका एक 20-30% आपण अंदाज लावू शकतो की कसं की मागील जी कटाप गेली त्याच्यापेक्षा आता पोरं किती पास होत आहेत, किती फेल होत आहेत, सगळं सोबत आहे. जसं बघू शकता आता CRPF ट्रेडमॅनची भरती झाली, CRPF ट्रेडमॅन, त्याचा अजून रिझल्ट पत्ता नाही, आत्ता नाही. पण त्याच्यामध्ये आपण बघू शकता की किती जणांना त्यांनी फेल करतो आहे, धड. SSCGD आणि CRPF ट्रेडमॅनची भरती मान्य आहे की ही भरती दोन्ही सेम नाही, कारण त्या ठिकाणी ट्रेडमॅन आहे आणि या ठिकाणी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी आहे. त्या ठिकाणी ट्रेड टेस्ट आहे तुम्हाला, या ठिकाणी ट्रेड टेस्ट नाही. फक्त इतकाच फरक आहे. ते तर प्रत्येक मुलाला जर विचारलं ना, जे क्वालिफाय झाले तिथं वेकन्सी खाली जात आहेत असं प्रत्येकजण म्हणत आहे, वेकन्सी खाली जाणार. ही एक सोबत घेतल्यामुळे भावांनो. तर आता बी तेच सेंटर आहे ना आपल्याला कुठं आणि चेंज केलं आहे सेंटर, फक्त जे आहे CRPF सेंटर ते तेच सेम आहेच ना, तसंच डॉक्टर आहेत, तेच समजे आहेत. मग ह्याच्यापेक्षा आपण थोडंफार अंदाज लावू शकतो की कटापबद्दल. ठीक आहे. तर बघा पुढचं आहे भाऊ मुलगीर दीपकने कमेंट केलं आहे इनके मेडिकल कल या मंडे को. भाऊ मंडे का पहिलेचा दिवस जो येतोय तो येतो रविवार सुट्टी असते, त्यामुळं भावांनो सोमवारी होईल. भाऊ दीपक सोमवारी यांचा मेडिकल असेल आणि मेडिकल सोमवारी आहे. मी सोमवारी तुम्हाला मेडिकल कसा चालू आहे याच्यावर एक व्हिडिओ देईनच. ठीक आहे, व्हिडिओ देईनच तुम्हाला सोमवारी आणि मी व्हिडिओ. ठीक आहे, मेडिकलबद्दल सोमवारी तुम्हाला संध्याकाळपर्यंत 8-9 वाजेपर्यंत, कारण जी मेडिकल येऊन त्याने बाहेर पण यावं लागतं आहे. ठीक आहे, खास करून पुणे सेंटर आणि BSF सेंटरची बी मी सोमवारी अपडेट आणेल. ठीक आहे, मेडिकलची. तर बघा ह्या ठिकाणी आनंदनं कमेंट केलं आहे की 38 - 5 31 हे कोणत्या सरांनी शिकवलं आहे. बघा भाऊ चूक होतात रे, टायपिंग मिस्टेक होत असतात. कारण मी माझा मागचा एक व्हिडिओ होता, जे व्हिडिओमध्ये तू कमेंट केला त्याच्या मागचा व्हिडिओ बी की मी स्वतः म्हणलं होतं की भावांनो ह्या ठिकाणी टायपिंग थोडंसं मिस्टेक झालेली आहे. चुका होतच असतात भाऊ, त्यात काय एवढं जरा समजून घ्यायचं थोडंफार. जरा टायपिंगला इकडे तिकडे काय ना वहीवर लिहणं, पोरांकडनं फोन लावणं, त्यांनी जे सांगत आहेत ते व्यवस्थित लिहिणं. कधी काय होतं आपण फोन लावतो कोणाला, त्या पोरांना ते कसं एकदम झालेलं असतात किंवा त्यांचं पहिली बॅच संपलेली असते. जसं आता पुण्यात फोन लावले आपण, पहिली बॅच संपलेली आहे, तो मुलगा उचलला, हॅलो बोलला की एवढे पोरं पास झाले भाऊ, एवढे असं झालं आहे. तर आपण लिहिताना किंवा त्यांना सांगताना थोडंफार होत असतं भावांनो. ठीक आहे, जरा समजून घ्या. ठीक आहे, थोडंफार झालेलं आहे. तरी आता ह्याच्या पुढं असं होऊ देणार नाही, कारण मी व्यवस्थित करून मग पाठवेन पूर्ण व्हिडिओ, मगच घेईन. ठीक आहे. आणि दत्ता कबीरने लिहिलं आहे की नाशिकचा आय चार्ट सांगा प्लीज. भाऊ नाशिकचा आय चार्ट जे आहे ते माहीत नाही आपल्याला, आणि जर माहिती जर सापडली तर मी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये भाऊ ही सांगून देईल की नाशिकचा जे आहे आय चार्ट कसा आहे. पुण्याचं तर सांगितलं आहे AUXT जी आहे, AUXT जी चार्ट आहे ते पुण्यात होत आहे चार्ट. आणि काही मेडिकलचा लोड घेऊ नका, माझा असं तसं आहे, हे आहे ते आहे. व्यवस्थितपणे न घाबरता मेडिकलला जावा, पूर्ण मेडिकल ओकेमध्ये कंप्लीट होईल. तर बघा
पुढं आहेत पुण्याला EWS सर्कल डेटचा प्रॉब्लेम आहे का भाऊ? पुण्याला म्हणजे आता कुठल्या कुठल्या सेंटरवर भाऊ असं होत आहे की सर्कल जे डेट आहे सर्कल डेटचं आहे ते कोण करत आहे इश्यू, कुठल्या सेंटरला इश्यू बी होत नाही. ठीक आहे. पुण्याला तसं तर काल तर इश्यू कोणाला आला नाही असं मी ऐकलं फोनवर. माझं बोलणं झालं तर एकाला, तर तो म्हणला की नाही तसं काय इश्यू नाही म्हणला, डॉक्युमेंट घेत आहेत म्हणला. 2024चे पण डॉक्युमेंट घेत आहेत. EWS असो तुमचा कुठलाही सर्टिफिकेट असो घेत आहेत. मंगेश बाबा काहीही टेन्शन नको, बिंदास जा, फिजिकल मेडिकल व्यवस्थित पास हो. EWS हा चलत आहे भाऊ. ठीक आहे. मागचा EWS दाखवायचा कुठल्या सेंटरवर नाही चालला ठीक, नाही चालला तर मग काय आपण करणार बी नाही इलाज. कधी चलत आहे तसं तर पुण्यात जर फिजिकल असेल तर पुण्याला चलत आहे EWS हा. ठीक आहे. सर्कल डेटच्या बाहेरचा बी जर असला तरी चलत आहे EWS. होय. OBC वाल्याचं आहे की जनरलवाल्याचं? OBC वाल्याचं आहे की जनरलवाल्याचं? भाऊ ही कमेंटच काय आपल्याला काय कळालं नाही. ठीक आहे. तर याला आपण सोडून देऊया. तर बघा पुढं आदेश कांबळेंनी काय तळेगावच्या 1700 मीटरच्या ट्रॅकविषयी माहिती सांगा. भाऊ 1700 मीटरची ट्रॅकविषयी माहिती मी लगभग 2-3 व्हिडिओमध्ये पुण्याची अपडेट सांगत असताना सांगितलेलं आहे भाऊ की 3 आपल्याला राऊंड आहेत की 1700, ठीक आहे, 1700 आणि मग 1600 असे राऊंड आहेत भावांनो. 5 किलोमीटर आपल्याला कंप्लीट करायचे आहे. थोडं कुठं चढ आहे, कुठं उतार आहे. चढ लागली की उतार 100% येणारच आहे. ठीक आहे. उतार लागली की 100% पुढं चढ येणार आहे हे आपल्याला माहीत आहे. गावाकडच्या वनी रोड आहे. मी असं मला कळालं की गावाकडच्या वनी रोड आहे त्या ठिकाणी पुण्यात. ठीक आहे. तर बघा पुढचं, माझी हाईट अभिजित, माझी हाईट 169.5 आहे. सेंटर BSF चाकूर लातूर आहे. हाईट भरणार का तिथं प्लीज रिप्लाय. बघा मी पहिलाच व्हिडिओबद्दल सांगितलेलं आहे की हाईटबद्दल. BSF जर चाकूर जर तुझा सेंटर असेल, कारण कालच 28 तारखेला भाऊ माझा मित्रच बाहेर पडला आहे. मला फोन लावून मी त्याला म्हणला तर त्यानं मला 15 पोरे भाऊ हाईटमध्ये काढले. मी बी हाईटमध्ये आउट आहे, बाहेर आहे. बघा म्हणजे हाईट जे आहे त्या ठिकाणी काय बी करा, मागून जरा पाय बी उचललं ना तरी बी तो बाहेर काढत आहे भावानं ओळखून. त्याची 4-5 हाईट चेक केले, मग टाईम देत आहे 4-5 साईडला काढत आहे. पोरं जसं झाले तसं आणि बोलून घेत आहेत, पुन्हा आणि तुमची हाईट चेक करत आहेत. एवढं करून भावांनो तो हाईटमध्ये बसायला नाही. 169.5 म्हणजे 0.5 तुझी हाईट जर कमी आहे भाऊ, तर तरी पण भावा मी तुला एक दिन सजेशन की तू जा भाऊ. आणि तुझ्या लकवर काहीही सांगता येत नाही की काय, कधी बसली तर बसली आपली लक म्हणायची, नाही बसली तर काय एक हेलपाटा होईल येणं जाणं, है ना. झालं तर बरं आहे, नाही झालं तर ठीक आहे म्हणायचं, यायचं. ठीक. तर बघा मुलुकनं कमेंट केले, अरे भाऊ नाशिकचा काही अपडेट, नाशिक चेस्टचा काही अपडेट. नाशिक चेस्टचा भाऊ मी अपडेट दिलेला आहे ना भावांनो. त्या ठिकाणी अपडेट दिलेला आहे की असं दिलं असेल मी हाईट आणि चेस्टमध्ये आणि रनिंगमध्ये तिन्हीमध्ये. आता जसं सांगतील मुलं तसंच ना. मी आणि अजून काहीतरी मनानं टाकलं की भावांनो हाईटला उगाच 4 फेल आहेत, 7 फेल आहेत, तर मग अजून तुम्हीच कमेंट करणार की नाही भाऊ तेवढे फेल नव्हते, असं नव्हते. त्यामुळे त्यांनी जसं सांगितले मी तसं नाशिकचं दिलेलं आहे भाऊ. ठीक आहे. तर बघा सॅड लाईफनं कमेंट केलं आहे, मला नाही वाटत एवढा स्टुडंट ॲबसेंट असतील. भाऊ तुला वाटून ना वाटून काय करायचं काय ते SSCला मला सांग. SSCला किंवा प्रत्येक मुलाला तुला न वाटून काय करायचं आहे. हां आता जी आहे ती आहे, त्यामध्ये जे मुलं सांगत आहेत ते मी बी सांगत आहे. ठीक आहे. आणि कुठला जर तू ग्रुपमध्ये ॲड असशील तर तिथं बी तू बघ. ठीक आहे. कोण जर तुझा मित्र असेल तर त्याला बी विचार, तिथून घे जानकारी. ॲबसेंट एवढे आहेत रे भाऊ, कारण की तुला एवढं बी कळत नाही का की आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस झाली 17,471 पदांची. ठीक आहे. त्याच्यामध्ये मुंबईचा आता पेंडिंग आहे, बाकी सगळं क्लिअर झालेलं आहे. तर मग तिथं बी पोरं लागले असतील का नाही. आपल्या स्टेटमध्ये जॉब लय भारी आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणले की जॉब एकदम खतरनाक आणि मस्त आहे, एकदम काही टेन्शन नाही. मग मला वाटत नाही की एवढे ॲबसेंट असतील हे ते. तर
ते ॲब्सेंट आहेत भावानं, एवढे ॲब्सेंट आहेत, 30 ते 40% पोरं ॲब्सेंट आहेत. हां, पुण्यात काल 20%च ॲब्सेंट होते, 80 पोरं प्रेझेंट होते, 20च आले नव्हते. तर जे अपडेट भेटले ते टाकतो आम्ही, की जास्त पोरं म्हणले जास्त, कमी म्हणले कमी. ठीक आहे. तर बघा आता कृपया चाकूरची मेडिकल अपडेट मिळते का बघून सांगा. होय भावा, सोमवारी तुला मी अपडेट देईन भाऊ, सोमवारी. ठीक आहे, सोमवारी अपडेट मी तुला देईन चाकूरची. ठीक आहे भाऊ, तुला मी सोमवारी अपडेट फिक्स देईन. OBC सर्टिफिकेट करशील डेट नंतरचा चालतंय का भाऊ? तुझं आता चाललं तर नशीब आहे भाऊ, कारण कुठल्या सेंटरवर मी सांगितलं आत्ताच की चालत आहे, कुठल्या सेंटरवर घेत आहेत, कुठल्या सेंटरवर घेत नाहीत. तिथल्या जो मोठे अधिकारी आहेत त्याच्यावर डिपेंड आहे भाऊ, डॉक्युमेंट चेक करताना की घेतेत का नाही घेतात. ठीक आहे, तरी बी असं तू मनात बाळगू नको, घेत नाहीत हे नाहीत चालतंय म्हणून ओके जा. मागितले तर तू तर OBC आहे, मागचा घेऊन जायचा 2020चा, 21चा, 22चा, ते घेऊन जायचं सोबत. नाही जर ह्याच्या पलीकडचं आण म्हणले 31/12/2023च्या, तर ते सर्टिफिकेट त्यांना द्यायचं लगेच की आहे सर हा बघा म्हणून. ठीक आहे, तर तुझं चालेल, तिथं होऊन जाईल. ग्राउंड सकाळी किती वाजेपर्यंत लागतो आहे मुंबई चेंबूरला? ग्राउंड का ग्राउंडच म्हणायचं होतं वाटतं याला, राऊंड. तर बघ भाऊ कृष्णा पाटील, ग्राउंड सकाळी किती वाजेपर्यंत लागतो आहे मुंबई चेंबूरला? बघा ग्राउंड म्हणजे चालू कितीला होतं म्हणताय का रिपोर्टिंग टाईम विचारताय? रिपोर्टिंग तर टाईम विचारताय तर तुला 5पर्यंत तिथं टाईम आहे, 5 AM पर्यंत. तो हाजीर व वजीर तिथं. ठीक आहे, तर तो ठिकाणी तू 5 वाजेपर्यंत जाणार. ठीक आहे, तुझी हाईट चेस्ट होईल कमीत कमी बघ 7:30 ते 8पर्यंत तुला पळवतील, किंवा 9 बी वाजू शकतात, 9-10 धर. तू मुंबईला वगैरे एक ग्रुप करत आहेत, तर 9-10 वाजता भाऊ रनिंगला सुरुवात होत आहे. ठीक आहे कृष्णा पाटील. तर बघू आपण दुसरा. भावा OBCचा कास्ट आता काढलाय, चालते का भाऊ? चालेल भाऊ, OBCचं काय आता जे कास्ट काढले, तर मागची जी काढलेली होती, जे मागच्या भरतीला वगैरे सेंट्रलची कास्ट असेल तर घेऊन जा, तो चालेल कास्ट. मेडिकल अपडेट देत जा सर. बरं भाऊ, मेडिकल अपडेट भेटली तर मी नक्कीच तुम्हाला मेडिकल पण अपडेट देईन. ठीक आहे, आणि भावांना जास्त करून सर्वांपर्यंत व्हिडिओ प्रत्येक मी अपडेट देत आहे पुढची. आता हा का व्हिडिओ लई जणांना न बी शेअर केलं तर चालेल का तुमचे जे डाऊट होते, जे मला बी सांगणं झालं नाही, ते मी आता लगेच दिलो. ठीक आहे, व्हिडिओच्या माध्यमातून. आणि जे नवीन व्हिडिओ येत असतील आता सोमवारी मी टाकीन, आता उद्याच, की मेडिकलची अपडेट टाकीन. ठीक आहे, ग्राउंडची तर देतच राहीन मी, मेडिकलची बी अपडेट टाकीन तुम्हाला. आणि जे व्हिडिओ मी टाकत आहे ते प्रत्येक जणाकडे ज्यांचा ग्राउंड पुढं आहे त्यांना शेअर करत चला व्हिडिओ. ठीक आहे, त्यांना बी माहिती कळू द्या की किती ॲब्सेंट आहेत, किती येत आहेत. कारण एक जणाकडे जर अपडेट नाही पोचली तर तो मुलगा मागचा विचार करत बसेल की भाऊ मागचा एवढं कटाप गेली, आता एवढा जास्त आहे, पोरं 100 येत आहेत, 100मधनं 60 पोरं रनिंग पास, त्यातून मेडिकल एक 20 पास झाले, 40-40, 50-50 पोरं रोज होत आहेत, अर्धे पोरं होत आहेत, असा माणूस विचार करतो आहे. तर त्याला जर व्हिडिओ पाठवले की भाऊ खरंच ॲब्सेंट कमी आहे, मला 11-12 मार्क जास्त आहेत, तर तो मुलगा तुमच्या त्या व्हिडिओप्रमाणे जाऊ शकेल. ठीक आहे, तिथपर्यंत पोचेल. काहीही सांगता येत नाही, कटापचा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, कटाप किती जाईल, कमी जाईल, जास्त जाईल याचा विचार करू नका, कारण कटाप हा कोणी सांगू शकत नाही. हां, स्वतः सध्या जर बघितली स्थिती तर SSCचा जो चेअरमन आहे तो सहित SSC GDची कटाप कोण लावू शकतच नाही. कारण कटाप लावणं खेळ नाही, म्हणजे प्रत्येक राज्याची वेगळी आहे, आणि त्याच्यात बॉर्डर आहे, नक्षल आहे. ठीक आहे, मेल आहे, फिमेल आहे, पुन्हा कॅटेगरी आहे. ठीक आहे, त्या कॅटेगरीमध्ये बी आणि नक्षल बॉर्डर सगळं मिक्सच आहे हो, सगळं काय सांगू नका, तसलं कटाप आहे. ठीक आहे, तर कटापचा काय विषय घेऊ नका. सरासरी तुमच्या मनाप्रमाणे जरा गेल्या बारी किती वाढली आहे की आपल्या फिजिकलपासून मेडिकलपर्यंत आता किती जाईल याचा अंदाजा लावा. 4-5 मार्क आताचे कमी धरा, एवढ्यावर 100% होईल असं मनात धरा. आणि कुठल्याही मुलाच्या ह्याच्यात पडू नका भानगडीत की तुझं होत नाही म्हणून जाऊ नको, 15 मार्क होते मी जायला नाही, असं नाही तसं नाही करू नका. आपला जर मार्क पडले, आपला जर तिथं नाव आहे फिजिकल लिस्टमध्ये, मी तर म्हणतो की तुम्हाला जर 1-2 मार्क जास्त असले बिंदास जाऊन या. कोणाला कशाला नादी लागतात, तुम्ही मेहनत केली ना इथपर्यंत येण्यासाठी, तुम्ही जावा. मग तुम्हाला बोलविलं ना तर तुम्ही जावा तिथं. ठीक आहे,
तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.